नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण मेष लग्न, वृषभ लग्न, मिथुन लग्न अशी 3 लग्नांच्या बद्दल माहिती घेतली। तुमच्या आसपास ही लग्न असणारी माणसं कशी वागतात, कशी दिसतात, कशी बोलतात त्याच्याशी तुम्ही लगेच टॅली केलं असेल। आपण आता जाऊया कर्क लग्नाकडे। कर्क लग्न जे आहे याचा कर्क राशीचा म्हणजे 4 आकडा लग्नी असं कर्क लग्न। तर या कर्क राशीचं जे चिन्ह आहे ते आहे खेकडा। खेकडा म्हणजे काय की जो आपल्या भक्ष्याला पकडलं की त्याला तोडलं तरी तो ते भक्ष्य सोडत नाही। अशी ही कर्क लग्नाची जी माणसं असतात ना ती त्यांच्या कल्पनेला घट्ट चिकटून असतात आणि यांचा पण सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र असतो। कारण ही रास चंद्राची स्वतःची रास आहे। निसर्ग कुंडलीप्रमाणे ही चतुर्थातली रास आहे। चतुर्थ स्थान हे आईचं मातृस्थान आहे आणि चंद्र हा कोमल, शीतल, जलकारक आणि स्त्रीकारक ग्रह आहे, त्याची ही रास आहे। त्यामुळे कर्क लग्नाची माणसं ही अतिशय प्रेमळ असतात। हे प्रेम वात्सल्य स्वरूप असतं कारण हे आईचं प्रेम असतं। हा दयाळू, पालनपोषण करणारा चंद्र ही माणसं मनस्वी, मूडी, शांत, मागचा पुढचा विचार आणि ठाम राहणारी असतात विचारावर। हे लोक आपण बोलल्यावर काय होईल किंवा आपण या कृतीने आपल्या या कृतीने काय बाहेर परिणाम होईल याचा फार विचार करतात। विचारांपेक्षा देखील तरीसुद्धा ही भावनांची रास आहे, त्यामुळे भावना यांना फार महत्त्वाच्या असतात। ही अतिशय कोमल मनाची असतात। जलतत्वाची ही रास आहे। जलतत्व म्हणजे मोक्ष त्रिकोणाची ही रास आहे। त्याच्यामुळे चतुर्थ स्थानामध्ये आपलं स्वतःचं घर, आपल्या घरातली माणसं, घरामधल्या सगळ्या आपल्या पजेशनच्या गोष्टी आणि घरातल्या माणसांची नाती ही यांना फार महत्त्वाची असतात। कर्क रास ही आईची रास आहे। म्हणजे आई जशी परोपकारी, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, दयाळू, प्रेमळ आणि तुम्हाला कुठेही हार्शनेसनी न वागवणारी व्यक्ती आहे, अशी ही कर्क लग्नाची माणसं आईसारखी असतात। कोणत्याही गोष्टीला ही नेहमी उत्सुकतेने सामोरी जातात। चंद्र हा फास्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे। तो 60 तासात म्हणजे 2.5 दिवसात एक रास पूर्ण करतो। त्याच्यामुळे यांच्या विचाराची पण गती खूप जास्त असते। फार भराभरा हे विचार करतात आणि मनाने विचार करतात। हे बुद्धीपेक्षा मनाने जास्त वागतात। हे जर समजा यांच्या समोर कुठली अशी गोष्ट आली की ज्याने ते घाबरलेत तर त्याची प्रतिक्रिया अशी होती की ते इंट्रोवर्ट होतात। ते दुसऱ्यावर कधीही कुरघोडी करणं, त्याच्याशी भांडणं हे शक्यच नाही। कारण चंद्र हा भांडणारा ग्रहच नाही, तो मंगळ आहे। भांडण करणं हे काम मंगळाचं आहे, चंद्राचं नाही। सुरक्षितता महत्त्वाची असते आणि दुसरी गोष्ट हे चंद्राची रास असल्यामुळे, भावनात्मक असल्यामुळे घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यांची भावनिक अटॅचमेंट असते। वृषभ लग्नाची जी व्यक्ती असते की नाही, तिच्या समजा एखाद्या बाईचं वृषभ लग्न आहे तर हिनी शेजारणीला काहीतरी वाटीत घालून दिलं। आता दुसऱ्या दिवशी त्या शेजारणीने हिला परत दिलं वाटीत घालून। ही ती वाटी आधी अशी निरखून बघते, माझं नाव असलेली हीच आहे ना ती वाटी। ती दुसरी दिसली की ती तो पदार्थ काढून ठेवते, स्वच्छ करते, ती वाटी घेऊन जाते शेजारणीकडे। अगं ही माझी वाटी नाही। अगं काय फरक पडतो, वाटीसारखी वाटी, तुझ्या वाटीला वाटी आली ना। पण छे तसं नाही। वृषभ राशीला ती पॉझेसिव्ह रास आहे, तिला स्वतःचीच भांडी लागतात। स्वयंपाकघरामध्ये ती अतिशय रमणारी आहे। ही चतुर्थातली कर्क रास पण स्वयंपाकघरात रमणारीच आहे, कारण ती आईची रास आहे। आई पालनपोषण म्हणजे स्वयंपाक करणारी असते ना। त्यामुळे ह्या कर्क राशीच्या, कर्क लग्नाच्या ज्या बायका असतात ना, या स्वतःच्या घराबद्दल अतिशय पॉझेसिव्ह असतात आणि अतिशय घरात रमणाऱ्या असतात। यांच्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या त्यांच्या आईने दिलेली आहे, ही आजीने दिलेली आहे, ही या मैत्रिणीने अमक्या दिवशी दिली आहे, ही साडी मला माझ्या पहिल्या वाढदिवसाला लग्नानंतर नवऱ्याने घेतली आहे, 50 वर्ष जपलेली असते। कारण भावनिक गोष्ट त्यांना खूप महत्त्वाची असते आणि म्हणून त्या जपणूक करणाऱ्या असतात। आणि या जपणुकीमध्ये कुठपर्यंत असतं की
ह्या आसपासच्या लोकांचे वाढदिवस यांना स्मरणशक्तीचं वरदान आहे. अतिशय उत्तम स्मरणशक्ती आहे कर्क राशीकडे. आजूबाजूच्या नात्यातल्या जवळच्या नात्यातल्या माणसांचे वाढदिवस या कधीही विसरत नाहीत. आणि विसरत तर नाहीतच, पण यांना कंटाळा नाही आहे. या कितीही लांब असतील ना तरी फोन करतील, व्हॉट्सॲप करतील किंवा मेल करतील. हां, बरं आठवण झाली, यूट्यूबवरती आपला हा चॅनल चालणार आहे ना, तर तुम्ही, मला खरं म्हणजे हे आवडत नाही आहे, मध्ये मध्ये येत आहे, पण माझा चॅनल सबस्क्राईब करा, तर तुम्हाला मी नवीन नवीन काय काय सांगीन ते तुम्हाला ॲड करता येईल. हां, तर मी सांगत होते, कर्क लग्नाची जर बाई असेल ना तर ती तिच्या प्रत्येक नातेवाईकाला, जवळ राहत असेल फुलं, लहान असेल काहीतरी भेटवस्तू, निदान फोन तरी करणारच. तुझा वाढदिवस आहे ना आज, कदाचित त्या व्यक्तीला आठवत नसेल पण हिच्या बरोबर लक्षात असतं. आणि हे आठवणीने दुसऱ्याला ग्रीट करणं इतक्या कोमल मनाचे असतात. यांना घरातल्या प्रत्येक गोष्टीत अटॅचमेंट आणि इमोशनल इम्पॉर्टन्स असतो. त्यामुळे वृषभ राशीसारखंच या कर्क लग्नाच्या वृषभ लग्नासारखंच कर्क लग्नाच्या लोकांचं घरामधल्या वस्तूंचं एक म्युझियम होतं. आणि यांना साठा करण्याची पण खूप आवड असते. लहानपणी दगड गोळा करून ते जमवणं, मणी जमवणं, तिकीटं जमवणं हे यांना खूप आवडतं. थोडे मोठे झाल्यावरती चांगल्या चांगल्या लोकांच्या CDs जमवणं, चांगले फोटो जमवणं, फोटोचे मोठे मोठे अल्बम करणं आणि अशा गोष्टी करणं की ज्याने यांच्या मनाला ताजंतवानं होतं. मनाला खूप आनंद मिळतो. अशा गोष्टी हे नक्की करतात. हे अतिशय केअरिंग आणि गोड स्वभावाचे आहेत. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जातः. त्यामुळे कर्क राशीची माणसं, कर्क लग्नाची माणसं ही चंद्रप्रधान आहेत, म्हणजे भावना प्रधान आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी अतिशय गोड वागतात. समजा एखादा माणूस त्यांच्याशी काल भांडलाय, यांच्या लक्षात नसतं. म्हणजे भांडला हे लक्षात नसतं, ते लक्षात ठेवायचं नसतं. त्याच्याशी ते परत पहिल्यासारखेच मोकळेपणाने बोलतात. एक 2-3 मित्रांचा ग्रुप आहे आणि त्यातला एक कर्क लग्नाचा आहे. आपल्या कानात आपली ती बटणं घालायची आणि गाणी ऐकत रस्त्याने आपलं वॉकिंग चालू ठेवायचं. वाटेत कोण भेटेल त्याला हसून दाखवणार, हात करणार, शेक हँड करणार, हॅलो करणार, आपलं काम चालू आणि चालत राहतो. 2 मित्र भेटतात. ते म्हणतात, अरे तू कुठे फिरायला चाललास का? आम्ही आत्ता 2 जण हॉटेलमध्ये जाऊन आलो. हो का? वा वा. अरे तुला वाईट वाटेल असं वाटलं का? मला वाईट वाटेल? नाही, आम्ही नॉनव्हेज खातो, तू खात नाहीस. कर्क राशीची माणसं नॉनव्हेज खात नाहीत बरं का, कारण ती चंद्राची रास आहे आणि अतिशय कोमल ग्रह आहे. कुंडलीतला चंद्र उत्तम असला पाहिजे. मग म्हणे मला का वाईट वाटेल? नाही, आम्ही दोघंच गेलो म्हणून. अरे त्याला काय झालं? एरवी असतोच की मी तुमच्याबरोबर, एखाद दिवस तुम्ही दोघं गेले आणि काय बिघडलं? म्हणजे दुसऱ्या माणसाचं वागण्याने आपल्याला त्रास करून घेणं हे यांच्या स्वभावातच नाही आहे. आता ही माणसं चंद्राची रास आहे, त्याच्यामुळे चंद्र म्हणजे आई आहे. ही स्वतःच्या आईला अतिशय अटॅच असतात आणि आईला अटॅच असल्यामुळे आईचं वागणं कसं असावं याबद्दल ते आग्रही असतात. आईने असंच दिसलं पाहिजे. माझा मुलगा लहान होता, मॉन्टेसरीमध्ये होता आणि मी त्याला शाळेतून घेऊन आले तेव्हा मी लहान होते, 25-28 वर्षाची होते. मी ड्रेस घातला होता, स्लीवलेस ड्रेस होता आणि ओढणी घेतली होती. मी घरी आल्यावरती ओढणी काढून ठेवली होती. मला म्हणाला, आई ते घे ना. त्याला ओढणी शब्द माहिती नव्हता. म्हटलं का रे, काय झालं? तू कॉलेजमधली मुलगी वाटतेस. म्हणला, आई वाटत नाहीस. आईने आईसारखं दिसलं पाहिजे हा आग्रह असतो त्यांचा, कारण त्यांची भावना ही आई आहे अशी असते. आणि दुसरं, हे ऑर्थोडॉक्स असतात, अतिशय जुन्याला चिकटून असतात. कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कसं आहे, सगळ्या राशी एकमेकीच्या समोर आहेत कुंडलीमध्ये. त्यामुळे कर्क राशीच्या समोर आहे ती मकर रास आहे. कर्क आणि मकरमधलं एक नातं असं आहे, कर्क राशीमध्ये पुष्य हे शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे आणि मकर राशीमध्ये श्रवण हे चंद्राचं नक्षत्र चतुष्पाद आहे. त्यामुळे कर्क राशी आईसारखी प्रेमळ आहे आणि मकर रास प्रचंड केअरिंग आहे, जशी आई असते तसं. दोन्ही राशींचा एकमेकावर प्रभाव असतोच. त्यामुळे पुष्य नक्षत्र हे अतिशय कर्मठ आहे. यांच्या कल्पना अशा म्हणजे अशाच, यात बदल होत नाही. आई ही अशीच दिसली पाहिजे
आईने साडी नेसली पाहिजे किंवा ड्रेस घातला पाहिजे, आईने पॅन्ट घालायची नाही, शर्ट घालायचं नाही, अशी ठाम मतं असतात या कर्क राशीच्या लोकांची. कारण ती आईची रास आहे आणि त्यांना त्यांची आई त्यांच्या कल्पनेप्रमाणेच दिसावी लागते. त्याच्याशिवाय अजून यांच्यामधला स्वीटनेस असा असतो की हे दुसऱ्याबद्दल अतिशय सिंपथी बाळगून असतात. म्हणजे एखादी शेजारच्या घरातली व्यक्ती आजारी आहे तर हे पटकन जाऊन तिची विचारपूस करून येणार, तिला काय हवं नकोय का विचारणार, आणि हे मनापासून असतं. यांना नाटक जमत नाही. हा शुक्र नाही आणि रवी पण नाही आहे. रवी म्हणजे नाटकीयता, शुक्र म्हणजे नाटकीयता, बुध म्हणजे नाटकीयता. चंद्राला नाटकीयता जमत नाही, कारण चंद्र हा एकमेव राशीचा कारक आहे आणि ती कर्क रास आहे जी चतुर्थातली आईची रास आहे. तो आई असतो. मी अजून एक प्रसंग माझ्या आयुष्यातला असा सांगेन की माझ्या मैत्रिणींच्या बरोबर मी कुठे गावाला गेले होते रेल्वेनी, आणि माझ्या 4 जणींच्या मधल्या या 3 जणी ज्या मैत्रिणी होत्या त्यातल्या 2 कर्क लग्नाच्या होत्या आणि 1 कर्क राशीची होती. त्यामुळे मी बिंदास्त होते. माझ्याबरोबर 3 आया आहेत, मला काय प्रॉब्लेम नाही. खालच्या बर्थवर मी झोपले होते, माझ्या डोळ्याला चष्मा तसाच राहिला होता. समोरच्या बर्थवर माझ्यासारखीच खालच्या बर्थवर जी माझी मैत्रीण झोपली होती, माझ्याहून वयाने ज्येष्ठ आहे, पण ती स्वतःच्या तिथनं उठून माझ्याकडे आली. मला झोप लागली होती, माझ्या डोळ्याचा चष्मा काढून तिने माझ्या उशीशी ठेवला. अगं टोचला असेल ना तुला झोपेमध्ये. इतकी केअर घेणं हे त्यांच्या मुळातच स्वभावामध्ये असतं. त्यांना नाटक करायची गरज नसते. हे इतके सिम्पथॅटिक असतात, फॅमिलियर असतात आणि यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भावनात्मकता असते. पालन पोषण करणं हा यांचा उपजत स्वभाव आहे, कारण ते आई आहेत. यांची सामाजिक जाणीव पण उत्तम असते. लष्करच्या भाकरी भाजणं हा कर्क राशीचा उत्तम व्यवसाय आहे. आता हे घरातल्या लोकांना कळत नाही की ही व्यक्ती एवढी कोमल मनाची आहे, बरोबर आहे, हिला इतकं काम आहे स्वतःचं, जराही फुरसत नाही आहे. वर्कोहोलिक आहे, पुष्य नक्षत्राची असल्यामुळे वर्कोहोलिक आहे शनीच्या नक्षत्रामध्ये. पण तरीसुद्धा जेव्हा कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे झेंडावंदनाला जाणार म्हणजे जाणार, यांची ती सामाजिक जाणीव अतिशय प्रगल्भ असते आणि तिथे काहीतरी दान धर्म करणं हे पण त्यांना आवडतं. ही कायम लोकांसाठी सिम्पथेटिक असतात, सामाजिक जाणीव ठेवतात, सगळ्यांची ते काळजी घेतात. स्वयंपाकाचं उत्तम कौशल्य यांच्याकडे आहे, कारण ही चतुर्थातली रास आहे. चतुर्थ स्थान हे जलतत्वाच्या राशीचं आणि मोक्ष त्रिकोणाचं स्थान आहे. त्यामुळे इथे स्वार्थ ही गोष्ट नाही आहे. आई असते का स्वार्थी? आई ही सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते. आईचं प्रेम हा श्रीमंत आहे तो गरीब आहे असं नसतं. आई उलट ज्याच्याकडे काही कमी असेल तिथे आईचा जास्त ओढा असतो, कारण ती भावनिकतेला जास्त महत्त्व देते. अशीच कर्क राशीची माणसं असतात. कर्क लग्नाची माणसंही अशीच असतात. कर्क लग्नामध्ये अजून एक गोष्ट अशी दिसते की लहान मुलांच्या शाळा चालवणारे लोक हे कर्क रास किंवा कर्क लग्नाचे असतात. कारण लहान मुलांच्या म्हणजे मॉन्टेसरीच्या शाळांमधला पहिला दिवस तुमच्या मुलांचा आठवून बघा. किती गोंधळ, रडारड, आरडाओरडा, माझी आई, माझे बाबा, बाई माझ्या आईला फोन करा, बाई माझ्या बाबांना फोन करा, ताई मला इथं नाही राहायचं, धो धो रडतात, शेंबूड येत असतो, हातपाय पसरून मोठ्या मोठ्या आवाजात आरडाओरडा करत असतात. या कर्क लग्नाच्या कर्क राशीच्या ज्या शाळेतल्या बायका असतात ना, या शांतपणे त्यांना शांत करत राहतात, कधीही वरच्या आवाजात त्यांच्याशी बोलत नाहीत. ही हातोटी आहे. लहान मुलांच्या शाळा चालवणं ही एक वेगळे स्किल आहे आणि ते कर्क राशीमध्ये असतं, कारण ती आईची रास आहे, त्यामुळे त्या लग्नाच्या माणसांमध्ये असतं. अर्थात ही मनाची रास आहे आणि चतुर्थ स्थान हे आपलं खायचं पोट आहे. त्यामुळे जेव्हा हे मनाने अस्वस्थ होतात तेव्हा त्यांचं पोट बिघडतं, हे नक्की दिसतं. कारण मनाचा संबंध आरोग्याशी आहे. जोपर्यंत तुमचं मन मानत नाही की मला अमकं झालं आहे, तोपर्यंत तुम्हाला ते माहीत नाही. तुम्ही जर मनाने घेतलं की मी या डॉक्टरकडे गेलोय, या डॉक्टरनी मला औषध, याच्याकडे पाहिलं कीच मला बरं वाटतं, तुमचा विश्वास आहे. मन ही विश्वासाची जागा आहे. ज्या मनामधून आपण विश्वास ठेवतो, म्हणून तुमच्या मनामध्ये डॉक्टरबद्दल विश्वास असेल तर तुम्हाला बरं वाटतं.
तसं या कर्क राशीचा स्वतःवर विश्वास कधी असतो, जेव्हा या लग्नाचा चंद्र हा कुंडलीमध्ये उत्तम असतो. कुंडलीमध्ये लग्नेश चांगला आहे याचं चिन्ह काय? कर्क लग्नाचा चंद्र हा केंद्रामध्ये, त्रिकोणामध्ये, वृषभेमध्ये असेल उच्चीचा, तर कर्केमध्ये, गुरुच्या राशीमध्ये म्हणजे धनु मीन राशीमध्ये, मंगळाच्या राशीत म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीमध्ये, आणि सिंह राशीत म्हणजे रवीच्या राशीमध्ये, कारण रवी, चंद्र, मंगळ, गुरु हा मित्रांचा ग्रुप आहे. या सगळ्या राशी या चंद्राच्या मित्र राशी आहेत. रवी, मंगळ, गुरुच्या राशी, या राशींमध्ये चंद्र कम्फर्टेबल असतो. केंद्र त्रिकोणात कम्फर्टेबल असतो. षष्ठामध्येही चंद्र चांगलाच असतो, कारण षष्ठ हे सेवेचं स्थान आहे. चंद्र आईचा कारक आहे. आई सेवेशिवाय दुसरं काय करते आयुष्यभर? मुलांच्या आयुष्यभर आई सेवामध्येच असते. त्यामुळे हा चंद्र षष्ठातही चांगला असतो. कर्क लग्नाचा लग्नेश कुंडलीमध्ये जेवढा उत्तम आहे, म्हणजे चंद्र ज्या स्थानामध्ये गेलाय आणि त्या स्थानाचा ज्या राशीमध्ये गेला, स्थानात त्रास आहे तिथे गेलाय, त्या राशीचा स्वामी म्हणजे त्याचा डिस्पॉझिटर पण कुंडलीत उत्तम असेल तर या कर्क लग्नाच्या चंद्राचे उत्तमच परिणाम मिळतात. आपल्या घरामध्ये कर्करास किंवा कर्क लग्नाची माणसं असतील तर आई आहे. एक लक्षात ठेवा, मेष रास किंवा मेष लग्नाचा माणूस घरात आहे तर तो डिफेन्स करणार आहे. बाहेरचा माणूस तुमच्याशी गोरगोडी करू शकत नाही, तुमच्याशी पंगा घेऊ शकत नाही. वृषभ लग्नाचा माणूस किंवा वृषभ राशीचा माणूस घरामध्ये आहे तर तुमच्या घराची अर्थव्यवस्था चोख आहे, कारण तो अर्थव्यवस्थेचा कारक आहे अर्थ त्रिकोणात. मिथुन लग्नाची व्यक्ती तुमच्या घरात आहे तर तुमच्या घरामध्ये हशा, टाळ्या, मज्जा याला काही तोडच नाही. खूप मनापासून तुमच्या घरामध्ये माणसं आयुष्य जगू शकतात मिथुन लग्नाच्या व्यक्तीबरोबर. तसं कर्क लग्नाची व्यक्ती घरामध्ये असेल तर घरामध्ये चांगलं चुंगलं खायला प्यायला मिळणार, आपलं मन राखलं जाणार आणि आपल्याला खूप कोमलपणे सांभाळणारी आई आपल्या घरात आहे, हे नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक रास, प्रत्येक लग्न त्याच्या कारकत्वाप्रमाणे वागतं आणि म्हणून ह्या ग्रहांचा माणसांशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या घरामध्ये कर्क लग्न आपली आई आहे हे लक्षात घ्या. मजेशीर आहे ना?